फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत याचा 6वी विषय गणित. नवीन अभ्यासक्रम सुरू आहे आणि आपलं प्रकरण सुरू आहे 5वे मसावी आणि लसावी. आणि मित्रांनो, आपण आज घेणार आहोत सराव संच 5.2, ज्यामध्ये आपल्याला मसावी काढायला शिकायचे. आता फ्रेंड्स, मसावी विभाजक पद्धत, मूळ अवयव पद्धत, भागाकार पद्धत कशानेही तुम्ही काढू शकतात, परंतु सर्वात जर सोपी असेल, सगळ्यात सोप्यात परंतु सर्वात सोपी जी असेल ना, तर मूळ अवयव पद्धत आहे. 5.1 मध्ये आपण ते शिकलोय. तर चला, मसाई म्हणजे नेमकं काय असतं, ज्यावेळेस आपण गणित शिकतोय त्याच वेळेस ते समजून घेऊया. आणि मित्रांनो, या चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करायचं तुमच्या मित्रांना. चला सुरुवात करूया. खालील संख्याच्या मसावी काढा. आधी काढतोय आपण 36 आणि 48. आता फ्रेंड्स, 36 आणि 48चा मसावी आपल्याला काढायचा आहे. तर मी आधी काय करतो, 36चे अवयव पाडतो. आता 36चे अवयव तुम्हाला सहज पाडता येतात, ते आपण पाडतोय बघा. 2, आता बघितले तिथे किती 18 दूने 36 होतात, त्यामुळे असा येईल. पुढे 2 गुणिले 2 गुणिले 9 असा येईल. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 3 आहे, म्हणजे काय 3 त्रिक 9, हे त्याचे झाले अवयव 36चे. तसेच 48चे मी काढतो मित्रांनो. 48चे अवयव काय येईल बघा. तर ऑब्व्हियसली 2 गुणिले 24 येणार आहे, नाही का. आणि पुन्हा त्याचे आपण पुढे अवयव पाडणार आहोत, ते आपण लिहूया. 2 गुणिले 24. तुम्ही आता ही सवय होते, पुढे तुम्ही फास्ट करणार. 2 गुणिले 24 मित्रांनो, 2 गुणिले 2 गुणिले 12, नाही का. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 12चे म्हणजे 2 गुणिले 6, 6 दूने 12 झाले. आणि पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 6 म्हणजे 2 गुणिले 3. थोडक्यात हे त्याचे अवयव झाले. आता मित्रांनो, दोघांचे अवयव पाडल्या गेल्यानंतर यांचे सामायिक अवयव कोणते बघा. सामायिक अवयव, दोघांमध्ये सामायिक अवयव बघायचे. सामायिक अवयव. आता मित्रांनो, सामायिक अवयव कसे काढणार. इकडे एक 2 आहे, इकडे एक 2 आहे, म्हणजे हा सामायिक झाला, म्हणजे इथे येणार 2. इकडे एक 2 आहे, इकडेही एक 2 आहे, तो पण मी इकडे एकदा लिहितो. आता मित्रांनो, इकडे 2 आहे पण इकडे नाही येतो. मग इकडे बघा हा 3 आहे, इकडे सुद्धा हा 3 आहे, तो इकडे मी 3 लिहिणार, बाकी लिहायचे नाही. आता यांचा गुणाकार जो येईल तो 36 आणि 48चा मसावी असेल. 2 दूने 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजे मित्रांनो 36 व 48चा मसावी जो आहे तो आहे 12. सिंपल आहे मित्रांनो, तुम्हाला कळालं असेलच. काय करायचं आहे, आधी अवयव पाडायचे. आता हे प्रत्येकदा एवढं डिटेल लिहिण्याची गरज नाही आहे. डायरेक्ट तुम्ही 36 अवयव पाडू शकता. 2 गुणिले 2 गुणिले ते जे लिहिलं तरीही चालतं. आणि त्यांच्यामधला सामायिक अवयव लिहायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा, तो झाला मसावी. आता बघा मित्रांनो, पुढचे गणित आहेत ना, तुम्हाला एकदम पटकन येतील. चला पुढचे कोणते 2 गणित बघूया. आता 31 आणि 2 दिलेले मित्रांनो. आता मला मित्रांनो सांगा, 31 ही मूळ संख्या आहे, म्हणजे ऑब्व्हियसली अवयव काय येणार, याचा मसावी काय येणार, तर 1 येणार. हे लक्षात असू द्या. 31 जी आहे ही मूळ संख्या आहे, म्हणजे 1 गुणिले 31 झाला. 2 सुद्धा मूळ संख्या आहे, याच्या अवयव झाले 1 गुणिले 2. मग मला सांगा, यांच्यात सामायिक अवयव काय आला, तर 1 आला. म्हणून 31 व 2चा मसावी, 31 व 2चा मसावी काय येणार मित्रांनो, तर तो येणार 1. आय होप तुम्हाला ते कळालं असेल, बरोबर. सामायिक अवयव यांचा गुणाकार केला, तो मिळाला 1, नाही का. किंवा या पद्धतीने लिहू शकतात. सामायिक अवयव 1च येणार, असं लिहिलं तरी चालेल. सामायिक अवयव कोणता आहे, 1च आहे, त्याचा गुणाकार म्हणजे 1च येणार, म्हणजे झालं. या पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. पुढचं गणित बघूया काय दिलंय. पुढचे 2 संख्या दिल्या आहेत, 65 आणि 13. आता मित्रांनो, इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत. तर अर्थातच 65चे अवयव पाडायचे आहेत मला. 65चे अवयव काय पडतात मित्रांनो, तर 5 गुणिले 13 म्हणजे 65 होतात. 13 ही मूळ संख्या आली, पुढे अवयव पडणार नाहीत, म्हणजे हेच याचे अवयव झाले. आणि 13चे अवयव काय येतील मित्रांनो, तर 13चे अवयव 1 गुणिले 13 शिवाय दुसरे पडत नाहीत. मग यांच्यामध्ये सामायिक अवयव कोणते आहेत बघा. सामायिक अवयव दोघांमध्ये बघितले तर आपल्याला दिसता आहे 13. ओके फ्रेंड्स, हा 13 इकडे, हा एक 13 इकडे, म्हणजे झाला 13. यांचा गुणाकार 13 झाला, म्हणजे याचा जो मसावी आहे तो आला 13. ओके फ्रेंड्स, आता पुढची संख्या बघूया. 108 आणि 132 आहे. आता मित्रांनो, 108चे अवयव तुम्ही जर असे लिहित गेला 2 गुणिले, ते तर तुम्हाला जमणारच आहेत, किंवा लिहू शकताय तसे पाडले तरी चालतील, किंवा डायरेक्ट येत असतील तरीही चालतील. आता मित्रांनो, जर थोडक्यात 108चे जर पाडायचे असतील तर बघा, 27 चौक
108 होतात. तुमचे लक्षात असेल 27 4 जा 7 चौक 28 4 2 4 2 108 होतात बघा, नाही का. मग डायरेक्ट मी असे शॉर्टकट मारायचं असेल 27 4 जर पाडेपाठ असतील तर असे लिहू शकतात तुम्ही, की 4 × 27 लिहूया. आणि पुन्हा 4च्या 2 × 2 आणि 27चे 3 गुणले 3 गुणले 3, ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. ओके, आता 132चे पाडूया. 132चे अवयव पाडायचे आहेत मला. ते कसे येतील बघा मित्रांनो, 132चे अवयव पाडायचे आहेत. हे सुद्धा शॉर्टकट पद्धतीने जर तुमचे पाडेपाठ असतील तर ते सुद्धा तुम्हाला पटकन येऊ शकतात. तर फ्रेंड्स, याचे काय पडतील 132चे लक्षात घ्या. बघा 4 त्रिक 12, 11 गुणिले 12 132 होतात. त्यामुळे असं लिहू शकतात 4 त्रिक 12, 12 गुणिले 11 जर केले तर 132 होतील. किंवा 11 त्रिक 33 गुणिले 4 केले, किंवा मग 2 गुणिले 2 गुणिले जरी करत गेला तरीही चालेल. आता फ्रेंड्स 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 11 मी याचे अवयव पाडले. तर सामायिक कोणकोणते त्याच्यामध्ये? सामायिक अवयव बघा, सामायिक अवयव ते काय येतील तर बघा, हा 2 आहे, इकडे 2 आहे, इकडे 2 आहे, इकडेही 2 आहे, 3 आहे, 3 आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला दिसत आहेत 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच 12. याचा सुद्धा सामायिक अवयव सामायिक अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 आले आणि त्याचा जर गुणाकार केला तर तो येतोय 12. म्हणजे आपला मसावी जो आहे तो येईल 12. इथे न लिहिता आपण असं लिहूया, मसावी आहे 12. ओके फ्रेंड्स, इथे तुम्ही जरा मी फास्ट केले, तुम्ही 2 गुणिले 2 गुणिले करत गेलात तरी तुम्हाला हेच मिळणार आहे. ओके, 23 गुणिले 24 गुणिले 28. आता मित्रांनो ते 3 आहेत, काय फरक पडत नाही, या तिघांमधला सामायिक काढायचा. आता 30चे अवयव काय, तर ते मी इकडे लिहितो बघा. 30चे अवयवातील 2 2 त्रिक 6 आणि 6 पंचे 30, हे लिहिता येईल सहज. 24चे अवयव काय येतील तर 2 गुणिले 3 4 2 2 4 झाले, पुन्हा 2 त्रिक 6 झाले आणि किती झाले बघा, 4 त्रिक 12 आणि 12 2 24. असं लिहा, 2 2 4 4 2 8 8 त्रिक 24 हे झाले. 48चे काय येतील मित्रांनो, तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 बघा, 2 2 4 2 8 2 16, 16 2 32, 16 त्रिक 48, नाही का. म्हणजे इथे येणार तिकडे 3. अशा पद्धतीने याच्या अवयव पडले बघा. 2 त्रिक 6 आणि 6 पंचे 30 होतात. म्हणजे तिथे 5 असायला हवा, नक्कीच 5 असायला हवा. तो आपण लिहूया, हा इथे 5 असायला. 2 त्रिक 6 6 पंचे 30, 2 2 4 4 2 8 8 त्रिक 24, 2 2 4 8 2 16 2 32, 16 त्रिक 48. ओके, आता याच्यामध्ये कॉमन बघा काय काय. हा 2 आहे, 2 आहे, 2 आहे. सामायिक अवयव लिहितोय, सामायिक अवयव मुद्दा येतो 2. आता इकडे याच्यात आहे, याच्यात नाही आहे, इकडे नाही आहे, म्हणजे आता 3 मात्र आहे बघा. हा 3 आहे, हा 3 आहे, हा 3 आहे, म्हणजे 2 गुणिले 3 हे सामायिक अवयव झाले. म्हणजे मसावी काय येतो, मसावी यांचा गुणाकार, तो ऑब्व्हियसली यांचा गुणाकार आला 6, म्हणजे मसावी आला 6. या 3 संख्येचा मसावी आहे 6. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. एका खोलीची लांबी काय मित्रांनो 15 मीटर व रुंदी 9 मीटर आहे. या खोलीत चौरसाकृती फरशा बसवण्यासाठी प्रत्येक फरशीची जास्तीत जास्त लांबी किती मीटर असावी. आता मित्रांनो हे लेखी गणित आहे, शाब्दिक गणित आहे, हे जरा व्यवस्थित लिहूया आपण. आता लक्षात घ्या, इथे दिली आहे आपल्याला लांबी आणि रुंदी. चला लिहूया, जे दिलं आहे ती मी आधी सुरुवात करतो, तुम्हाला कळेल आणि आपल्याला हे पूर्ण समजायला अशा पद्धतीने आपण लिहूया. थोडं लांबेल, परंतु तुमचा कन्सेप्ट जो तो क्लिअर होईल बघा. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. खोलीची लांबी जे दिलं आहे ते लिहायचं आधी, खोलीची लांबी. आता फ्रेंड्स ही नेमकी किती आहे, तर ही आहे 15 मीटर. आता हे गणितही सोपी असतात, फक्त समजून घ्यायची असतात. खोलीची रुंदी, ओके, ही सुद्धा आपण लिहूया. खोलीची रुंदी ही किती आहे फ्रेंड्स, ही आहे 9 मीटर. ओके, आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे, तर चौरसाची फरशीची बाजू अशी असायला हवी की ती 15 व 9 या दोन्ही संख्यांना पूर्णपणे भाग जाईल, नाही का. मग लिहूया तसं. चौरस फरशीची बाजू अशी असावी की ती हा 15 मीटर व 9 या दोन्ही संख्यांना
दोन्ही संख्यांना पूर्णपणे भाग जाईल. पूर्णपणे भाग जाईल. मग मित्रांनो, पूर्णपणे भाग जाईल तर अर्थात तो त्यांचा मसावी असेल. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, 15 व 9चा मसावी काढावा लागेल. म्हणून 15 व 9चा मसावी काढू. 9चा मसावी काढू. आता मसावीत आपण शिकलो आहोत काय करायचे, त्यांचे अवयव पाडून त्यांचा गुणाकार करायचा आहे. काढू. आता फ्रेंड्स, 15 व 9चा मसावी काढायचा आहे. 15चे अवयव पाडतोय मी 3 गुणिले 5, 15 झाले. 9चे अवयव काय पडतील तर 3 गुणिले 3, हे 9चे अवयव पडले. आता याचा मसावी काय लिहितो आपण, मसावी काय असतो तर सामाविक जे आहेत त्यांचे अवयव त्यांचा गुणाकार. आता मित्रांनो, सामायिक अवयव तर एकच आहे, म्हणजेच काय येणार, सामायिक अवयव 3 आला. 15 व 9चा मसावी हा 3 आहे, लक्षात घ्या, बरोबर 3. म्हणून उत्तर काय लिहिणार, प्रत्येक चौरस फरशीची जास्तीत जास्त, प्रत्येक चौरस फरशीची जास्तीत जास्त बाजू 3 मीटर असावी. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. अशा पद्धतीने ही गणित आपण सोडवायची असावीत. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित पाहूया लगेच. आता गणित वाचून घेऊया आधी. एका दुकानदाराकडे 90 मीटर व 120 मीटर लांबीच्या कापडाचे 2 तागे आहेत. त्याला दोन्ही ताग्यांमधून समान लांबीचे मोठे तुकडे कापायचे आहेत. प्रत्येक तुकड्याची जास्तीत लांबी किती असू शकेल. मित्रांनो, तसाच प्रश्न आहे. मग सवीज आपल्याला काढायचं आहे, फक्त शब्द बदलून दिलेत आणि अंकसंख्या बदलून दिलेत. सुरुवात तशीच, जे दिलं आहे ते आपण लिहिणार. पहिल्या ताग्याची लांबी, पहिल्या ताग्याची लांबी किती दिली आहे ती तर आहे 120, आहे का, आपण किती 90 आहे. ठीक आहे, काही हरकत नाही, 90 मीटर. तर फ्रेंड, दुसऱ्या ताग्याची किती आहे बघा, दुसऱ्या ताग्याची लांबी 120 मीटर आहे. आता समान लांबीचे जास्तीत जास्त तुकडे कापण्यासाठी आपल्याला 90 आणि 120चा मसावी काढावा लागेल. ते लिहूया. समान लांबीचे जास्तीत जास्त तुकडे कापण्यासाठी हे लिहायचं मित्रांनो. तुकडे शॉर्टकटमध्ये उत्तर लिहायचं नाही, मार्क जातात. आणि आपल्याला हे केव्हा लिहिता येतं, ज्यास आपल्याला कळालेलं असेल. कापड्यासाठी 90 मीटर, 90 बाय 120 असं लिहा. 120 यांचा मसावी काढू. मसावी तर तुमच्या लक्षात आलेला आहे. पुन्हा सांगतोय, अवयव पडायचे आणि सामायिक अवयवाचा गुणाकार करायचा. मसावी काढू. ओके फ्रेंड्स, चला आता मग मसावी काढूया आपण. 90 आणि 120चा आधी लिहितोय 90च्या काय अवयव पडतील मित्रांनो, तर तुम्हाला येत असतील नाही का. 2 गुणले किती येतील 45, 45 90 होतात. पुन्हा हे करायचं असेल 2, 15 तरी 45 होतात. 3 म्हणजे 15 इकडे आले. पुन्हा 2 गुणले 3 गुणले 3 गुणले 5, हे झाले 90चे अवयव. 2 गुणले 3 गुणले 3 गुणले 5. 120चे पाडूया. 120चे काय येतील मित्रांनो, 2 गुणले 60, पुन्हा 2 गुणले 30, 2 गुणले 2 गुणले 30. पुन्हा मित्रांनो 2 गुणिले 2, याचे 15 2 30, म्हणजे पुन्हा इथे 15. इथे बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 5 15, 3 गुणिले 5, हे झाले यांच्या अवयव. पटकन ओरली करतो बघा. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 म्हणजे 90. 2 दुने 4 दुने 8 त्रिक 24, 24 पंचे 20 असे. ओके, म्हणजे किती फास्ट केलं तरी आपलं चुकणार नाही. आता मित्रांनो सामायिक अवयव बघूया. सामायिक अवयव म्हणजे काय, दोघांमध्ये असलेले एक एक लिहितो आहे. इकडे 2 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे सामायिक झाला. तो एखादा लिहिणार. इकडे 2 आहे पण इकडे नाहीत. इकडे 3 आहे, इकडेही 3 आहे, हा झाला. आणि इकडे 5 आहे, इकडेही 5 आहे, हे झाले सामायिक अवयव. आणि यांचा गुणाकार म्हणजे मसावी. तर लिहूया मसावी बरोबर कोणाचा मसावी, हा 90 व 120चा. 90 व 120चा मसावी किती आला, यांचा गुणाकार काय, 3 दुने 6, 6 पंचे 30, 30 हा त्यांचा मसावी आला. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. 30 जर त्याचा मसावी आला असेल तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी 30 मीटर असेल. म्हणून प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी ही किती असेल मित्रांनो, तर 30 मीटर असेल. आय होप तुम्हाला हे कळालं असेल.
चला पुढचा प्रश्न शेवटचा पटकन घेऊया. आता मित्रांनो व्हिडिओ लांबतो आहे, त्यामुळे आपण प्रश्न मी लिहित नाही, फक्त उत्तर लिहिणार. फक्त आपण प्रश्न बघूया काय. एका हार विक्रेत्याकडे लाल व पांढऱ्या गुलाबांची संख्या अनुक्रमे 48 व 60 आहे. त्याला दोन्ही प्रकारच्या फुलांच्या स्वतंत्र माळा बनवायच्या आहेत. जर प्रत्येक माळेत फुलांची संख्या समान असेल तर प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असतील. मित्रांनो प्रश्न दोनदा वाचून घ्या. लाल फुलं 48 नाही का, पांढऱ्या गुलाबांच्या फुलांची संख्या 60. ओके, आता त्याला मात्र माळवा बनवायच्या आहेत आणि प्रत्येक माळेत फुलांची संख्या समान आहे, तर प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुलं असतील. चला आपण लिहूया. प्रश्न तुम्ही वाचून दाखवला आहे, लिहायला आपल्याला वेळ नाही, 15 मिनिटं आधी झालीच आहेत. तर चला आपण डायरेक्ट उत्तराला सुरुवात करूया. उत्तराला सुरुवात करतोय. काय आहे मित्रांनो, तर आपल्याला काय दिले, लाल गुलाबांची संख्या किती होती ती लिहूया आधी. लाल गुलाबांची संख्या, गुलाबांची संख्या तर ती आहे मित्रांनो आपल्याला दिलेली 48. आणि पांढऱ्या गुलाबांची, पांढऱ्या गुलाबांची संख्या, गुलाबांची संख्या ती आहे मित्रांनो 60. तर मित्रांनो सर्व माळांमध्ये लाल आणि पांढऱ्या फुलांची संख्या समान ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या 48 व 60चा मसावी काढावा लागेल. त्यामुळे असं लिहूया, सर्व माळांमध्ये लाल व पांढऱ्या, लाल व पांढऱ्या फुलांची संख्या समान ठेवण्यासाठी 48 व 60चा मसावी काढू. ओके फ्रेंड्स, याचा मसावी आपल्याला काढायचा, तो आपण काढूया. मसावी काढायला तुम्ही शिकला आहात. चला पटकन काढूया. 48 अवयव पाडायचे आहेत. आता मित्रांनो डायरेक्ट जरी केलं तरी चालेल मित्रांनो. 48 24 जुने किंवा 24 जुने 48 करण्यापेक्षा डायरेक्ट खरं लिहायला शिका, पण ठीक आहे, नवीन त्यामुळे आपण करूया. 2 गुणले 2 गुणले 12, पुन्हा इथे मित्रांनो 2 गुणले 2 गुणले बेसक 12, त्यामुळे इथे 6, पुन्हा 2 गुणले 2 गुणले 2 गुणिले 2 गुणिले 3, 48 अवयव मी पाडले. बघा, 2 दुने 4, दुने 8, दुने 16, 16 त्रिक 48. पुढचं आहे 60. पुढे मात्र तुम्हाला ही क्रिया फास्ट करावी लागेल मित्रांनो. आता ही किती येणार मित्रांनो, 60 म्हणजे काय, 2 गुणले 30 60 होतात. हा 2 15 याचे अवयव, पुन्हा 2 गुणले 15, पुन्हा मित्रांनो 2 गुणले 2 गुणले 3 5 15, हे झाले नाही का. आता याच्यामध्ये सामायिक बघूया. सामायिक अवयव तर कोणकोणते बघूया मित्रांनो. सामायिक अवयव 2 आहे, इकडे पण 2 आहे म्हणजे तो इथे लिहा. इथे 2 आहे, इथेही 2 आहे, तो पण लिहा. इकडे 2 नाही, आता 3 आहे, इकडे पण 3 आहे म्हणजे तो पण तो लिहा. मग मित्रांनो 48 व 60चा मसावी किती झाला, 60चा मसावी बरोबर किती येणार, यांचा गुणाकार 2 दुने 4 त्रिक 12, 12 मित्रांनो हा झाला मसावी. आय होप तुम्हाला तो कळाला असेल. 12 काय आला आहे, मसावी आला आहे. याचा अर्थ 12 माळा बनवता येतील नाही का. हे आपलं पहिलं उत्तर आलं, म्हणजे 12 माळा बनविता येतील. ओके फ्रेंड्स, परंतु यांनी पुन्हा एक दुसरा प्रश्न विचारला यातच येतील, तो आपण सोडूया. आता प्रत्येक माळेत किती फुलं असतील, तर मित्रांनो लाल फुलं किती होती, लाल फुले किती होती, लाल फुले होती बघूया किती होती, 48. तर मित्रांनो 48 भागिले 12 म्हणजे प्रत्येक याच्यात 12 आहे, तर 48 भागिले 12 किती येतात, तर 4. पांढरी फुले किती होती, पांढरी फुले तर ती होती मला वाटतं 60. मग 60 भागिले पण 12 करा, 12 पंचे 60 म्हणजे याचं उत्तर येणार 5. म्हणून प्रत्येक माळेत एकूण फुले किती असतील, 4 लाल आणि 5 पांढरी म्हणजे 9 फुले. ओके फ्रेंड्स, म्हणून प्रत्येक माळेत एकूण फुले, म्हणून प्रत्येक माळेत एकूण फुले बरोबर एकूण फुले किती असणार मित्रांनो, 4 अधिक 5 म्हणजे 9 फुले प्रत्येक माळेमध्ये असतील. आता याचं उत्तर लिहायचं असेल मित्रांनो, तर लक्षात घ्या उत्तर कसं लिहिणार. उत्तर डिटेल उत्तर लिहायचं असतं. 12 माळा बनवता येतील, पहिलं उत्तर आपण करतो, 12 माळा बनविता येतील
येथील प्रत्येक माळेत लाल किती होती? 4. लाल 4 व पांढरी 5 म्हणजे एकूण 9 फुले असतील. 9 फुले असतील. आय होप मित्रांनो एकदम डिटेलमध्ये आपण हे लिहिलं आहे. व्हिडिओ थोडा लांबला आहे, परंतु डिटेल लिहायला शिकायचं आहे तुम्हाला. तुम्ही NEPचा अभ्यास करतात. चला मित्रांनो, भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.